नमस्कार. सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी क्रांती तुमचं या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आषाढ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविषयी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते. ही चतुर्थी बुद्धीचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते. यावेळी जुलै महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे ते जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार चतुर्थी तिथीचं व्रत 24 जुलै रोजी सकाळी 7:30 होणार आहे. तसेच ही तिथी दुसऱ्या दिवशी 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला फार महत्त्व आहे. अशातच उदय तिथीनुसार 24 जुलै रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत असणार आहे. संकष्टी चतुर्थी पूजाविधी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि सर्वात अगोदर सूर्याला जल अर्पण करावे. जल अर्पण करताना तांब्याचा लोटा भरून घ्यावा. त्यात पाणी घ्यावं. त्यात हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल टाकून हे जल सूर्याला अर्पण करावं. त्यानंतर घरातील आपली जी काही कामे असतील ती करून घ्यावी. पूजेचं ठिकाण स्वच्छ करावं. देवपूजा करून घ्यावी आणि घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाच्या फोटोची किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी. गणपती बाप्पांच्या फोटोची किंवा मूर्तीची विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करून घ्यावी. श्री गणेशाच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. पठण केल्यानंतर हे तीर्थ घरातील सर्वांना प्यायला द्यावं किंवा लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून प्यायला द्यावं. त्यानंतर गणपतीच्या फोटोला किंवा मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून त्याची स्थापना करावी. गणपतीच्या फोटोला पिवळ्या किंवा लाल फुलांची माळ अर्पण करावी. हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात. तसेच या दिवशी घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की मिठाई, मोदक, लाडू असा प्रसाद गणपती बाप्पांना चढवावा. अगदी खडी साखर जरी ठेवली तरी चालेल. गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा केल्यावर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्या. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करावं आणि गणपती बाप्पांची मनोभावे प्रार्थना करून गणपती बाप्पांना नमस्कार करावा. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना ठेवलेला प्रसाद हा घरातील सर्वांना खायला द्यावा किंवा सर्वांना वाटावा. तर या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करायची आहे. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरासाठी, मुलांसाठी भरपूर असे उपाय करू शकतो. ते उपाय देखील तुम्ही दिवसभरात करू शकतात. दिवसभरात 1 वेळा किंवा 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा किंवा गणपती स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करू शकतात. तर या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. आता गणपतीचं व्रत तुम्ही जर का करत असाल, संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्ही जर का करत असाल तर दिवसभर तुम्हाला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन तुम्हाला उपवास हा सोडायचा असतो. 24 जुलै संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा वेळ हा रात्री 9:45 असणार आहे. तेव्हा चंद्रोदय झाल्यानंतर आपण संकष्टी चतुर्थीचे
व्रत हे सोडू शकतात. संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी आहे. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात. संकष्टी आणि विनायक चतुर्थी यामध्ये फरक आहे. अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करू नये तर पहा, आपण केलेल्या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ पाहिजे असेल तर या गोष्टी चुकूनही चतुर्थीच्या दिवशी करू नये. गणपतीला चतुर्थीच नव्हे तर कोणत्याही दिवशी तुळस अर्पण करू नये. या दिवशी कांदा, लसूण, मद्य आणि मांस यांचे सेवन करू नये. तुम्ही जरी हे व्रत करत नसाल तरी देखील या गोष्टी या दिवशी सेवन करू नये. गणपतीच्या या पवित्र दिवशी शारीरिक संबंध ठेवणे वर्जित मानले गेले आहे. चतुर्थीला कोणत्याही पशु किंवा पक्ष्यांना छळू नये. तसे हे कोणत्याही दिवशी केले जाऊ नये. या दिवशी वृद्धांचा किंवा ब्राह्मणांचा अपमान करू नये. तसे हे कोणत्याही दिवशी करू नये. चतुर्थीच्या दिवशी खोटे बोलण्यामुळे नोकरी व व्यवसायात तोटा होतो. तसं बघितलं तर आपण आपल्या आयुष्यात कधीही कोणाशीही खोटं बोलू नये किंवा कधीही कोणाचा अपमान करू नये. वृद्धांचा, मोठ्यांचा अपमान आपण करू नये. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रताला तुम्ही उपवासात चालणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात, फळे तुम्ही खाऊ शकतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहे ते खाऊ नका. जसं की गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाण्यास धर्मशास्त्राने मनाई केली आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व प्रकारची फळे या दिवशी खाऊ शकतो. परंतु आपल्याला फणस या दिवशी चुकूनही खायचं नाहीये. श्री गणेशाचे व्रत करताना, पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका. कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे पटत नाही. वैर असल्यामुळे तुळशीचा वापर श्री गणेशाच्या पूजेत वर्ज्य मानला आहे. या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या दिवशी कोणाचेही उष्ट अन्न खाऊ नये, मद्यपान करू नये. तर या गोष्टी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कटाक्षाने पाळायच्या आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.